नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी माजी आमदार श्री रामभाऊ सातपुते, राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा यांचे शुभ हस्ते पिलीव परिसरातील विविध कामांचे भूमिपूजन व जलपूजन समारंभ पार पडला. प्रथमतः महालक्ष्मी रिक्षा स्टँडचे उद्घाटन करून आमदार साहेबांचे जंगी स्वागत करण्यात आले. हत्तेबुडे तलाव, जामदार तलावचे जलपूजन यावेळी पिलीवमधील तरुण युवक कार्यकर्ते, मार्गदर्शक मंडळी व नेते मंडळी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी हसत खेळत आणि खेळोमेळीच्या वातावरणात हा जलपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर अतुल नष्टे, आमिर मुलानी ते अमोल पिसे वस्ती रस्त्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच पिलीव येथील महादेव मंदिर ते संतोष जाधव वस्ती रस्त्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते व आदरणीय भाऊंच्या हस्ते संपन्न झाले. तसेच माळशिरस रोड ते सुनील जाधव वस्ती रस्ता भूमिपूजन सर्व मार्गदर्शक मंडळी व तरुण युवक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. तसेच विक्रम मोहिते ते कपने वस्ती रस्ता भूमिपूजन यावेळी करण्यात आला. यावेळी पिलीव व परिसरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी गावकरी व कार्यकर्ते यांचे महत्त्वाचे तालुक्याचे प्रश्न मार्गी लावण्यात आले. आदरणीय आमदार रामभाऊ सातपुते यांच्या कर्तृत्वाची झलक यामधून आपणास पाहावयास मिळाली. अतिशय खेळकर आणि हसमुख अशा आपल्या शैलीत आदरणीय रामभाऊ सातपुते यांनी प्रत्येकाच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर दिलं. भारतीय जनता पार्टीचे तालुका मंडल अध्यक्ष आणि पिलीव गावचे लोकनियुक्त माजी सरपंच आपल्यासोबत आहेत. आज आदरणीय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचा नियोजित दौरा पिलीवमध्ये संपन्न झाला. काय सांगाल, कशा संदर्भात हा दौरा होता? आज भाऊने गेले कित्येक वर्षापासून भाऊंचं काम पाहतोय, पण भाऊने काय केलं, हत्तीबुडी तळं आम्ही वारंवार मागणी होती, हत्तीबुडी तळं म्हणून ती जामदार लवण म्हणून आहे, तर त्या ठिकाणी भाऊने 5 कोटी रुपये निधी टाकून ते पूर्ण झालं काम. त्याचं आज जलपूजन होतं आणि जलपूजन झाल्यानंतर परत मग आपल्या वाडे वस्त्यावरचे रस्ते होते, जयकुमार गोरे साहेब आणि रामभाऊ सातपुते साहेब यांच्या निधीतून 40 लाख रुपये त्यांनी दिले वारंवार सगळ्या रस्त्यांना. माध्यमातून पिलीवकरांना जे रस्त्यांचा जो विकास होणार आहे त्याचा फायदा नक्कीच होईल, परंतु या रस्त्यांना आतापर्यंत निधी का पडला ना, जरा याबद्दल आपण सांगू शकाल? निधी पडला नाही असं होणार नाही. मागं जिल्हा परिषद सदस्य आम्ही असताना निधी दिलेलाच आहे, टाकलेला होता, परंतु परिस्थिती अशी होती, हा डोंगराळ भाग थोडासा, काही भाग वरचा खाली वर अशा जमिनी असल्यामुळं त्याला निधी ग्रामपंचायती माध्यमातून बी भरपूर निधी पूर्वी टाकला होता. थोडंसं मुळात ह्या रस्त्याला पूर्वीपासून कोणी बघितलंच नाही, त्यामुळं हा निधी ग्रामपंचायती माध्यमातून, जिल्हा परिषदे माध्यमातून, पण ग्रामपंचायतीला बी थोडंसं मर्यादा राहते, जिल्हा परिषदेला बी थोडासा वाढीव थोडासा आम्ही निधी टाकला, ती बऱ्यापैकी झाली, पण आता बऱ्यापैकी रस्ते अजून राहिलेले आहेत. त्यासाठी गोरे साहेबाच्या माध्यमातून आम्ही निधी टाकून घेतलेला आहे आणि इथून पुढच्या काळात ह्या भागात वाहनं ही जायला चांगलीशी मदत होणार आहे. आणि हे
जे गोरेभाऊंनी जे रस्ते दिलेत त्याचा निश्चित फायदा होणाऱ्या उद्याच्या निवडणुकीला होईल. आणि बऱ्यापैकी विकास झालायच नाही असं नाही. भाजपच्या काळात चांगल्या पद्धतीनं कामं मार्गाला आमच्या पिलीव भागात लागलेलीच आहेत, त्यात काही शंका नाही. आणि बऱ्यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा आता 12 कोटी रुपये निधी गोरेभाऊंनी दिलेला आहे आमच्या सांगण्यावरून. पहिला हप्ता 5 कोटीचा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वर्क ऑर्डरला दिलेला आहे. प्रशासकीय मंजुरी झालेली आहे. वरचे 2 टप्प्यात त्याचे पैसे येणार आहेत. परत क्वार्टरसाठी पैसे उपलब्ध होणार आहेत. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भविष्यात इथून पुढे गोरेभाऊच्या माध्यमातून आणि रामभाऊच्या माध्यमातून भरपूर असा निधी पिलीव भागाला मिळेल, अशी पिलीव गटाला मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. आणि की कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि ह्या उत्साहाला कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत आणि अजून आपल्याला कार्यकर्ते जॉईन होतील. तर पिलीवमधील वातावरण एकंदरीत कसं आहे? काय झाली परिस्थिती कशी भाऊंचं काम म्हणजे तळागाळातलं काम आहे. पूर्वी कसं होतं, पूर्वी त्या पुढाऱ्यांनी सांगायचं, ते थोडंफार एक दोघ जणांनीच ते नियोजन करायचं. असं भाऊंचं आता कसं आहे, कुठल्याही माणसाने जर फोन केला तर ते भाऊ तळमळीनं काम करतात. हा विषय महत्वाचा आहे. त्यामुळं प्रत्येक माणसाला भाऊबद्दल प्रेम आहे आणि कामाचा माणूस म्हणून भाऊची ख्याती आहे. आरोग्यदूत तर आहेतच, पण पळून की काम जर करायचं झालं तर भाऊ एखाद्या गरीब एखाद्या मजुरानं जरी फोन केला तर लगेच त्याचं काम भाऊ फोनवर अधिकाऱ्यांना सांगून काम मार्गी लागतं. त्यामुळे भाऊ बाबतीत ही प्रेम भरपूर ह्या भागात तयार झालेलं आहे आणि निश्चित भाऊंच्या मागे लोक इथून पुढच्या काळात भविष्यात उभं राहतील यात काही शंका नाही. आता हा जो दौरा होता, तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पायाभरणी आहे असं आम्ही समजायचं का? काय तसं काय नाही. मागच्या काळात आता चालूच्या 3-4 महिन्या काळात इलेक्शनचं वारच चालू झालेलं आहे. निवडणुकीचं वारं चालू झालेलं आहे. त्यात काही शंका नाही. पण ह्या भागात बऱ्यापैकी कामं आता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून, भाऊंच्या माध्यमातून झालेले आहेत. त्याचं आपलं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे. आणि इथून पुढं भविष्यात निवडणुका ह्या होणारच आहेत. निवडणुका होत असताना कामं आणि विकास बघून तो विषय राहणारच आहे. त्यात काही शंकाच नाही. आता निवडणुका आतापर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आपल्या भागात जवळ-जवळ 6 वर्ष झालेले नाहीत. एक लोकप्रतिनिधी असणं हे कितपत गरजेचं असतं, हे आपल्याला या माध्यमातून समजतंय. तर आपल्या अ, माध्यमातून पिलीव गटातून जे काही लोकप्रतिनिधी आहेत, यांची मोर्चे बांधणी आपण सुरू केलेली आहे का? नाही, तसं काही आत्ताच सांगता येत नाही. कारण भारतीय जनता पार्टी हा नॅशनल लेवलचा पक्ष आहे. त्यांचं उमेदवारी किंवा पक्षाची बांधणी ग्रामीण तळागाळापासून आम्ही करतच आहोत. त्यात काय वाद नाही. पक्ष हे करतच आहे. पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल ते सर्व तळागाळातल्या माणसाला मान्य राहणार आहे. त्यात काही शंका नाही. मग कुठलाही उमेदवार असो, कमळ दिसले की लोक मत देणार आहेत. कारण विकासाचा माणूस बघून लोक काम करणार आहेत. त्यामुळे त्यात काही शंका नाही. आज सकाळपासून आपण बघत आहोत, की माजी आमदार, दमदार आणि आरोग्य दूत आपल्या सोबत सकाळपासून पिलीव दौऱ्यावरती आहेत. अगदी तलाव ते सर्व विकास कामांची भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालेले आहेत. भाऊ, एक 2 मिनिटं आम्हाला पिलीवच्या विकास कामांबद्दल थोडंसं मार्गदर्शन. पिलीव पिलीव गावामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम मागच्या 5 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सर्व नेत्यांनी केलंच. परंतु यावेळेस सुद्धा आम्हाला एक दमदार पालकमंत्री, एक विकासाभिमुख पालकमंत्री जयकुमारजी गोरेभाऊ यांच्या माध्यमातून मोठा निधी भेटलाय. 5 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी असणारा हत्तीबुडी तलाव जो आहे त्याच्यासाठी आपण पाझर तलावातून साठवण तलावामध्ये रूपांतर केलं. त्याच्यासाठी 5 कोटी रुपये निधी टाकला. त्याचं काम पूर्ण झालं. आज जलपूजन झालं आणि असंच या गावामधले अनेक रस्ते त्या ठिकाणी 4 रस्त्याचं आज भूमिपूजन इथल्या असणाऱ्या सर्व भाजपा कार्यकर्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. भविष्यामध्ये पिलीवला कसल्याही त्या ठिकाणी अडचणी येणार नाही. पिलीवचा सर्वांगीण विकास करू याच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करू आणि या गावातील जनतेला त्या ठिकाणी एक विकसित पिलीव बघण्याचं स्वप्न आम्ही जे दाखवलं ते येत्या काळामध्ये पूर्ण करू.